नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईकर. आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल ITZ.मनस्वी19 मध्ये. पूजा करून झालेली आहे सकाळीच. आता मी तयार झालेली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय विशेष असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते आले होते मगाशीच, पण मीटिंग करायला माझ्या गुजरातमधून काही बिझनेसमॅन आले होते, त्यांच्याशी बोलत होते आणि आत्ता मीटिंग संपलेली आहे. जवळजवळ 1.5-2 तास झाले. इथेच आहे कॅफेमध्ये. आज खूप इथे पसारा झालेला आहे कारण सगळे लोक आलेले आहेत. अच्छा बना है. शुगर कम डालने का थोड़ा. नाही तर ठीक आहे. ते म्हटले येणार आहे तर नेक्स्ट वीकला आणि मग ते तुम्हाला शिकवतील व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज कसं सगळं शिकवतील. कारण ऑलरेडी त्यांचं फॅमिली बिझनेस होतं कॅटरिंगचा. त्यांना पण गुजरातमध्ये कॅफे चालू करायचे म्हणून ते आले होते. बघूयात म्हटलं करूयात आपण म्हटलं तिथे झालं तर बघूयात म्हटलं चांगलंच आहे. हो हो चालेल. व्हेज मॅग्निफिक क्या 70 किसके लिए? एम्प्लॉयज़ के लिए तो खोला ही है. आप जोमेटो से मंगाओगे तो आपको 70 का मैगी 200 में पड़ेगा. आपका पैसा बचाने के लिए चालू किया है. थैंक यू. ये झालं का तुझं? जाना है क्या उनके साथ? जाओ. क्या चाहिए आपको? काय का निहाल? काय पैसा? हॅलो निहाल. निहाल पण गोदरेजमध्ये जॉब करतोय. हो. कॅफेची तयारी चालू आहे बाई सगळं. काय करायचं? उद्या लॉन्च आहे तर काही विशेष आपल्याकडे आहे. उद्यासाठी काहीतरी ऑफर ठेवू का? ठेव ना. हो जास्त सेल होईल. त्याचं प्रिंट काढून ठेवावं लागेल. तुम्हाला अजून शिखंडीचं ते एंट्रीसाठी हे बनवून देते. त्याचं बोलायचं ते त्या दिवशी झालं तेवढंच बोललं. मी तुला म्हटलं ना एंट्री चालू आहे रजिस्ट्रेशन. नॉट फॉर रिक्रुटमेंट आहे, फॉर ढोल ताशा पद्धती. ऑलरेडी ते काय करतात प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये फ्रुट्स भरून ठेवतात. मग तुम्ही ग्लास चॉईस करायचा आणि मग तुम्हाला त्याचं ज्यूस बनवायचं. डिरेक्ट मिक्सरमध्ये टाकून असं. ओके. म्हणजे काही याच्यात प्लेन वॉटरमेलन असेल, काही मध्ये मिक्स फ्रुट्स असतील असं. तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ठरवायचं. खा ना. माऊ झाला. तुमने मेरे को मैगी ने खिलाया नहीं. एक साथ 4 डाला था मैंने, उससे ज़्यादा
काय क्या खत्म हो गया? पैकेट था ना, उस दिन ला के दिया था ना मैंने। वो जो पैकेट था ना वो ही खत्म हो गया। अभी लोग बोलते कि ऊपर से भी डालते हैं। काय का तुला काय खायचं का त्यातला? नारळ पाणी पण पिलं. मी पण 3 वाजता जेवलो, 2:30 वाजता जेवलो. इथंच का? घरी सगळं काम संपवून आता मी आणि निहाल आलेलो आहोत घरी. घरी आले, निहाल होता सोबत, तो गेला आणि चेंज केलेला आहे कारण मला जायचं आहे बाहेर. तर मी कुठे जाणार आहे हे नक्की पहा. मी आता आली आहे ब्राईट फ्युचर फाउंडेशन येरोडा येथे. मी या भागामध्ये आपल्या येरवडा भागामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करतो आणि असेच जे काही संस्था या भागात काम करतात त्यांच्या सोबत मिळून लोकांपर्यंत जितकं मला शुभेच्छा दिला. बहुत अच्छी बात है. बट आई वांट टू टेल यू कि लाइफ ना हमें हर रोज हर पल एक लर्निंग अपॉर्चुनिटी देती है. किसी ने यहाँ पे एग, कैरेट और कॉफी का स्टोरी सुना है? राइट? सो आप सबको पता है एग कैसा होता है? बाहर से सगळं काम संपवून आता आलेली आहे घरी. खूप ऊन आहे बाहेर. तर ब्राईट फ्युचर गरजू मुलामुलींना कॉम्प्युटर स्किल्स शिकवत आहे आणि त्यांना जॉब प्लेसमेंट देण्याचेही काम करते. तिथे मला एक गोष्ट आवडली की वातावरण खूप इन्क्लुझिव्ह होतं. परत जे स्पेशली चॅलेंज्ड लोक आपण म्हणतो त्यांनाही ब्राईट फ्युचर प्रशिक्षण देऊन जॉब देण्याचे काम करत आहे. तर खूप छान वाटलं मला तिकडे जाऊन. आणि आज त्यांचं सर्टिफिकेशन होतं तर त्यांनी गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. खूप छान वाटलं. तिथला स्टाफही छान होता. आपल्यापैकी जरी कोणाला कॉम्प्युटर स्किल्स शिकायचे असतील तर नक्कीच तुम्ही संपर्क साधावा. ब्राईट फ्युचरशी डायरेक्ट संपर्क साधला तरी चालेल. तर संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.